पशु काय पाप पुण्य जाणती. पशुला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. का बरं? तर पशु पक्ष्यांचं प्राधान्य कशामध्ये आहे? भोगामध्ये आहे. पहिलं जीवन आपण पाहिलं ते म्हणजे साधू महात्म्याचं जीवन, साधू संतांचं जीवन. त्यांचं जीवन कसं आहे? कर्मप्रधान आहे. दुसरं जीवन आपण पाहिलं की पशु पक्ष्यांचं जीवन. पशु पक्ष्यांचं जीवन हे कसं आहे? भोगप्रधान आहे. आणि राहता राहिलं ते म्हणजे तुमचं आमचं जीवन, मानवी जीवन. हेच जीवन असं आहे की या जीवनामध्ये आपण विचार करू शकतो. पहा, आज समाजामध्ये जर आपण विचार करू गेलो तर आज आपल्याला खऱ्या अर्थाने या विचाराचा दुष्काळ पाहायला मिळतोय, दुष्काळ पाहायला मिळतो. बरोबर ना सचिन महाराज? फक्त मानवी जीवनामध्येच आपण काय करू शकतो? विचार करू शकतो. आणि जर या मृत्यूलोकात येऊन मानवी देह मिळून जर आपण विचार करत नसू तर जगद्गुरु तुकोबराय त्याला गाढवाची उपमा देतात. पहा, विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान भार पाठी लगड जैसा.